उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या राणसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र 20 पैकी 17 ग्रामपंचायतीने एमआयडीसीचे गेले कित्येक वर्ष पाणी बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची पाणी बिलाची थकबाकी आहे. ग्रामपंचायतीकडे एमआयडीसीची मार्च 2024 अखेर पाणी बिलाची 27,63,34,155 रुपये इतकी थकबाकी आहे. तसेच उरण नगर परिषदेकडे 31,67,05,171 रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या विकास कामांना गती मिळत नाहीये. उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि 20 ग्रामपंचायत हद्दीतील गावातील रहिवाशांना एमआयडीसीच्या माध्यमातून राणसई धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी थकबाकीदार ग्रामपंचायती या नागरिकांकडून नित्य नियमाने पाणीपट्टी वसूल करण्याचे काम करतात. तसेच जेएनपीटी म्हणजेच जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, महावितरण कंपनी इतर प्रकल्पासह गाव परिसरात निर्माण झालेल्या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम यार्डमुळे अनेक ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या सधन झालेल्या आहेत. मात्र तरीही एमआयडीसीचे पाणी बिल भरण्यामध्ये टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी साठून राहत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्यास त्यांची मीटर नादुरुस्त दंड, मंजूर कोटा दंड, मीटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचे एमआयडीसीने या अगोदर जाहीर केले आहे. मात्र ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे जाणून बुजून पाणीपट्टी भरण्यासाठी चाल ढकलपणा करतायत. अशी बाब थकीत पाणीपट्टीच्या माध्यमातून समोर येते. तालुक्यातील थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायत नावे येणेप्रमाणे: नवीन शेवा 1,11,84,115 रुपये, हनुमान कोळीवाडा 42,66,996 रुपये, करळ 97,48,276 रुपये, धुतुम 1,41,93,944 रुपये, जसकार 2,24,59,162 रुपये, बोकडविरा 14,59,796 रुपये, फुंडे 3,36,96,326 रुपये, सावरखार 60,63,271 रुपये, डोंगरी 68,33,477 रुपये, सोनारी 34,81,982 रुपये, भेंडकळ 15,593 रुपये, नागाव 1,61,74,450 रुपये, चाणजे 9,11,87,845 रुपये, पाणजे 9,11,227 रुपये, चिर्ले 2,30,21,269 रुपये, केगाव 2,20,95,205 रुपये, म्हातवली 95,41,222 रुपये. या 17 ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे करोडो रुपये थकवलेत. तसेच उरण नगर परिषदेकडे 31,67,05,171 रुपयांची थकबाकी आहे. उरण नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग सक्तीने पाणी ग्राहकाकडून पाणी बिल वसूल करते. तर पाणी बिलाचा पैसा जातो कुठे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटीसी बजावण्यात येत आहेत. तसेच वारंवार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात येते. सोनारी ग्रामपंचायतीकडून थकीत बिलाची रक्कम भरण्यात आली असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या बिलात सूट देण्यात आली. जर उर्वरित ग्रामपंचायतीने थकीत बिलाची रक्कम भरण्यास पुढाकार घेतला तर त्यांनाही बिलात सूट देण्यात येणार आहे. मात्र असे असतानाही थकबाकीदार ग्रामपंचायतीकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचा फटका एमआयडीसीच्या विकास कामांना बसत आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता विपा पाचपुंडे यांनी दिली. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतीने वीज देयके भरल्यास त्यांची दंडाची, मीटर नादुरुस्त शुल्क, विलंब शुल्क आदी माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आपली पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी, असे आवाहन उपअभियंता विपा पाचपुंडे यांनी तालुक्यातील थकबाकीदार ग्रामपंचायतींना शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना केले. शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.